तर विधानसभेसाठी महायुतीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलंय। विधानसभेच्या 288 जागांची चाचपणी सुरू आहे आणि या संदर्भात महायुतीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलंय। तीनही पक्षांची या संदर्भात चर्चा सुरू आहे। 288 जागांची चाचपणी सुरू असून निरीक्षकांची सुद्धा नेमणूक करण्यात आली आहे। मला वाटतं निरीक्षक नेमले जे तेवढ्या जागा निश्चित झाल्यात असं मानायचं कारण नाही। आता आमच्या दोन्ही दादांनी सांगितलं 288 जागा लढवणार, आम्ही 288 ठिकाणी प्रभारी नेमलेत, त्या 288 जागा लढवणार आहोत। त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक पक्ष हा त्या ठिकाणी चाचपणी करत असतो, आपल्यासाठी पोषक मतदारसंघ कुठले आहेत, उद्या महायुतीमध्ये मागायचे झाले तर आपण प्राधान्यानं आग्रहानं कुठले मतदारसंघ मागायचे यासाठी त्यांची ती पूर्वतयारी असते। आणि त्याच्यामुळे प्रभारी नेमले, त्याचबरोबर आता निरीक्षक नेमले, त्या जागा त्या पक्षाला दिल्या असं काय मानायचं कारण नाही। आम्ही 93 आता नेमलेत, आम्ही 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार आहोत। भाजपही 288 मध्ये नेमणार आहेत आणि राष्ट्रवादी 288 मतदारसंघात नेमणार आहे। या ज्या तुमच्या कॅल्क्युलेशन्स आहेत या तशा नाहीत। तर महायुतीमध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल की शिवसेना असेल, या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक संघ होऊन ही निवडणूक लढवावी यासाठी हे निरीक्षक नेमलेले आहेत। याचा कुठेही गैरअर्थ काढू नका। 3 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली। आम्ही एक समन्वय समिती नेमतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा 1-2 दिवसामध्ये दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आमची त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ती चर्चा पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला आम्ही त्या संदर्भातला तपशील त्या ठिकाणी देऊ।